दिनांक 27/12/2024 रोजी किसान एकता महासंघच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहविधी व न्यायमंत्री मुंबई यांना निवेदन सादर केले। निवेदनात 22 जुलै 2023 रोजी अतिवृष्टीची मदत संदर्भात तहसीलदार यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना दिलेल्या तक्रारी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग बुलढाणा यांच्याकडे वर्ग केला आहे। प्रकरणातील 1 ते 3 आरोपीचा जिल्हा सत्र न्यायालय खामगाव व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी अटकपूर्व जामीन नामंजूर केला। तपास अधिकारी यांनी तलाठी उमेश बिलेवार, तलाठी माटे व संगणक परिचालक महादेव पाटील यांना नुकतेच अटक करून न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट जळगाव जामोद यांच्याकडे समक्ष हजर केले असता तपास कामी तिन्ही आरोपींना दिनांक 29/12/2024 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून गुन्ह्याचा तपास निपक्षपातीपणे पूर्ण होण्याकरिता स्वतः गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणी तातडीने कडक कारवाई करावी। या प्रकरणी संदर्भित गुन्ह्याचा न्याय निवाडा लागेपर्यंत आरोपींसह तपासातील सह आरोपींचा सुद्धा जामीन नामंजूर करण्यात यावा असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे, बुलढाणा।